आदरे आले नाम आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्णता रामकृष्ण गोविंद गोपाळा तो माय माऊली जीवीचा जिव्हाळा तुझी येणे नामे सकळ संदेह भिटला बाप रुक्मा देवी वरू श्री विठ्ठला रामकृष्ण गोविंद गोपाळा तो माय माऊली जीवीचा जिव्हाळा विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करो होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे दे नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधयो पावन जागो चराचरी शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुघटा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आज महाराज जरा ढिले पडले दोदडगाव 3-4 दिवस खूप दणका होता पण आज कस काय गावकऱ्या पुरं थकले काय आमचे तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम रामकृष्ण गोविंद गोपाळा तो माय माऊली जीवीचा जिव्हाळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी जमदाग्नी ऋषी महाराज यांच्या प्राण प्रतिष्ठेच्या माध्यमातून चालू असलेला आपला हा नामचिंतन सोहळा गेली किती वर्ष झाले 10 वर्ष झाले बोलता बोलता 10 वर्ष निघून गेले आणि म्हणून 10वं वर्ष आहे 10वंच ना आणि 10व्या वर्षातील आज पहिल्याच क्रमांकाची सेवा आहे सेवेसाठी घेतलेला अभंग ज्ञानी यांचे राजे साधकाचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची आई असणारे भगवान ज्ञानेश्वर महाराज यांचा हा 3 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून भगवान ज्ञानेश्वर महाराज आरंभाला भगवंताचं नामस्मरण येणं गरजेचं आहे। आज सप्ताहाचा प्रारंभ आहे आरंभ आहे आणि आरंभाच्या दिवशी भगवंताचं नामस्मरण या भगवंताकडे प्रार्थना 2च पर्याय असतात। एक तर समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा हा एक अभंग असावा किंवा नामस्मरणाचं महत्व सांगणारा असा अभंग असावा। आणि म्हणून आजचा अभंग
आपल्याच गावातील विठ्ठल महाराज बोडके हे आले तिकडं. म्हटले आज कोणता अभंग आहे? तर म्हटलं तुम्ही म्हणताल तो. फक्त नामस्मरणाचं महत्व या प्रार्थना. तै ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. प्रार्थना किंवा नामस्मरण. ते म्हटले आरंभी आवडे हा अभंग घ्या. म्हटलं काय त्याच्यात तरी काय अवघड आहे? कारण जोग महाराजांची कृपा असेल, सद्गुरू नवले महाराजांची कृपा असेल तर अभंग चिंतन करणं तितकी अवघड गोष्ट नाही. पण अभंगाचं चिंतन बरं का, तुम्ही म्हणता हसवतान किंवा मनोरंजन करतान, हे आमच्या संस्थेला मान्य नाही. आमच्या संस्थेने एकच, नाथ महाराज असं म्हणतात, भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरा न करा. भक्ती ज्ञान आणि वैराग्य याच्या व्यतिरिक्त आमच्या संस्थेने आम्हाला काही शिकवलं नाही. आणि ज्यांना ज्ञान पाहिजे किंवा कीर्तनाची परंपरा, हे अलीकडच्या काळामध्ये आमचे परमपूजनीय राखमाजी महाराज नवले यांनी देखील तीच परंपरा आजपर्यंत शाबूत ठेवलेली आहे. आणि म्हणून सप्ताहाचा आरंभ आहे. आरंभ म्हटला की आरंभाच्या दिवशी भगवंताचं चिंतन गरजेचं आहे. भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या अनेक अभंग आहेत हरिपाठामध्ये. आपण नेहमी प्रत्येक अभंग बघतो. पहिल्याच अभंगामध्ये माऊलींनी नामस्मरणाचं महत्व सांगितलं हरिपाठामध्ये. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवाचं द्वार भोंडवे महाराजांना माहिती आहे देवाचं दार कोणतं आहे, कारण त्यांनीच त्याच्यावर चिंतन केलं पहिल्या दिवशी दोदडगावामध्ये. पहिलं द्वार म्हणजे कोणतं? देवाचं द्वार म्हणजे पहिली गोष्ट तर असं आहे की हे शरीर म्हणजे देवाचं द्वार. कारण देवाने हा देहच कशासाठी दिला? जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. पहिली गोष्ट हा देह आहे. आणि दुसरी गोष्ट क्षण, म्हणजे ब्रह्मदेवाच्या आयुष्याची जर गणना केली तर आपला जो 100 वर्षाचा कालावधी आहे तो फक्त एक क्षण आहे. आणि म्हणून एका क्षणापर्यंत म्हणजे आयुष्यापर्यंत मरेपर्यंत भगवंताचं नामस्मरण करणं हे गरजेचं आहे, असं भगवान ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. आणि म्हणून भगवान ज्ञानेश्वर महाराज या अभंगावरती चिंतन करत असताना आरंभाला भगवंताचं नामस्मरण घ्या. भगवंताचं आरंभाला नामस्मरण का घ्या? त्याचं कारण कानोबरायांनी देखील सुंदर सांगितलं की राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मूळ बंदी, सांडा वाहू गिया उपाधी, लक्ष लावून रहा गोविंदिगा. कानोबराय म्हणतात की तुम्ही अगोदर राम म्हणा, सगळं होईल. आणि जर म्हटले नाही तरी आयुष्य निघून जाईल. कारण आयुष्य आहे कसं? अल्प आयुष्य मानव देह, शतक नेले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. कारण क्षणाचाही भरोसा नाही, हे कधी पडेल हे सांगता येत नाही. आपण पाहतो ना की अलीकडच्या काळामध्ये माणसं कुठे गेले की तिकडेच जातात. त्याचं कारण काय आहे? क्षणाचाही भरोसा नाही. क्षणभंगूर नाही भरोसा. वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा. आणि म्हणून तुम्हाला जर तुमचं जीवन कृतार्थ करायचं असेल, कुठलंही कार्य सिद्धीला जायचं असेल तर मग त्याच्यासाठी लागपाठ करा आणि नामस्मरणाचा कास धरा. कानोबराय म्हणतात त्याच्यासाठी काय करा? नाही का बोबडे महाराज? काही थोडा बहुत
जरी करणे असेल गोड शेवट तानोबराय म्हणतात, जर तुम्हाला गोड करायचं असेल, सत्ताचा शेवट गोड करायचा असेल तर अगोदर नामस्मरण करा. तुम्हाला तुमच्या जीवनाचा शेवट गोड करायचा असेल अगोदर नामस्मरण करा. आणि म्हणून या ठिकाणी आलेल्या प्रत्येक माणसाने 11 वेळेला जरी भगवत चिंतन केलं ना तर सप्ताह सहज सहज पार पडतो. पण केलं पाहिजे, नाही तर काही नुसते टाळ्या वाजतात, काही नुसते तोंडाकडे पाहतात, त्यांना असं वाटतं की यांचा कुत्ता आहे. आपला काही संबंध नाही. कारण पुंडलिक वरदा होते त्यावेळेला एवढेच म्हणतात पुंडलिक वरदा. खरं ते काम आहे तुमचं. पुंडलिक वरदा हा गजर करत असताना जे बसलेले आहेत ना यांचं ते कर्तव्य आहे. त्यांनी पुंडलिक वरदा म्हटलं पाहिजे. पण हे नुसते बघतात हे काय म्हणतात म्हणून जे जयकार करतात. आणि म्हणून नामाचा गजर चालू असताना कुठल्याही प्रकारचा बाधा येत नाही, विघ्न येत नाही. आणि म्हणून नामस्मरण अगोदर करा. भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी अजून एके ठिकाणी असं सुंदरसं चिंतन सांगितलेलं आहे. आमचे गुरुजी नवले महाराज पाठामध्ये सांगायचे नालेवडीला असताना की सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाची नामा. सर्व मंगल कार्याच्या प्रारंभी, कारण सप्ताह म्हटलं की मंगल आहे. आणि मंगल जर काय असेल तर भगवंताचं नामस्मरण आहे. भीष्माचार्याच्या मुखातला आपण शब्द बघा, मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तनो हरिही. किंवा पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम विष्णू सहस्रनाम नामामध्ये भीष्माचार्याच्या मुखातून सुंदर असं असणारे श्लोक बाहेर निघालेले आहे. धर्मराजाने जेव्हा प्रश्न केला त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना या जगामध्ये मंगल काय आणि या जगामध्ये पवित्र काय. जगामध्ये पवित्र आणि मंगलमय जर काय असेल तर ते फक्त भगवत चिंतन आणि संतांचं नामस्मरण. याच्या व्यतिरिक्त जे जे आहे तुम्ही म्हणताल तीर्थयात्रा पवित्र आहे, पण तीर्थाला देखील पवित्रपणा कुणामुळे येतो, तो संतांमुळे येतो. संताकडे पवित्रपणा कुणामुळे येतो, भगवत नामस्मरणामुळे येतो. आणि म्हणून भगवत चिंतन हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून आरंभाला भगवंताचं नामस्मरण येणं गरजेचं आहे. आणि जर नामस्मरण आलं नाही तर त्या सप्ताहामध्ये काही विघ्न, काही बाधा येऊ शकतात. आणि म्हणून आमचे गुरुजी वैकुंठवासी विठ्ठलजी महाराज गुले सांगायचे, पाठामध्ये सांगत असताना ते म्हणायचे की आरंभ जर असेल, प्रारंभ जर असेल, शुभ कार्य जर असेल तर अगोदर देवाचं नामस्मरण घ्या आणि नंतर बाकीचं करा. आणि म्हणून आरंभाला देवाचं नामस्मरण. आरंभी पहिला शब्द माऊलीने वापरला आरंभी, दुसरा शब्द वापरला आरंभी आवडे, तिसरा शब्द वापरला आदरे. आणि मग जर आले नाम तर मग काय होईल, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. मग ते काम सिद्धीला जाईल. पण कधी आवड, आदर पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा आदर पाहिजे. अनादर जर असेल ते कार्यसिद्धीला जात नाही. आणि म्हणून आदर पाहिजे, प्रेम पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. म्हणून या अभंगामध्ये माऊलीने आरंभाला भगवंताचं नामस्मरण सांगितलं. आणि भगवत चिंतन अतिशय महत्वाचं आहे. गीतेमध्ये देखील भगवान हे सांगतात, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. त्या ठिकाणी देखील भगवान म्हणतात, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. कशामुळं पाप शिल्लक राहत नाही. कशामुळं, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. उदंड नामस्मरण, उदंड म्हणजे पुष्कळ. उदंड जर नामस्मरण केलं तर कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला जाते. आणि म्हणून नामस्मरण अतिशय महत्वाचं आहे. माणसाला नामस्मरण केलं तर काय होत नाही. तुकोबरा म्हणतात काय होत नाही, विठ्ठल महाराज काय होत नाही.
केलं तर काय होत नाही. व्यवहारदृष्ट्या, परमार्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या तुम्हाला फक्त फायदा 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 दिसेल. उंच नीच काही नेने भगवंत, हा अभंग बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल. त्या साधू संतांनी कोणतंही त्या ठिकाणी बाकीचं काही केलं नाही, फक्त भगवत चिंतन केलं, वाट्याला येईल ते कर्म केलं. त्याचा परिणाम यांचे सर्व काम देवाला करावे लागले. कशामुळं? फक्त नामस्मरण. आमचे गुरुजी वैकुंठवासी पांडुरंगजी महाराज वैद्य नामस्मरणाचं काय महत्व आहे हे सांगायचे, पण सांगत असताना त्यांचा एक ठरलेला दृष्टांत असायचा. जर यापैकी कोणी त्यांचे कीर्तन ऐकले असतील तर त्यांच्या लक्षात येईल. त्यांचा दामाजी पंथाचा दृष्टांत हमखास असायचा. ते म्हटले, असा मोठा दुष्काळ पडला आणि दामाजी पंथाकडे त्या गोदामाच्या चाव्या होत्या. ते बिदरच्या बादशाहाकडे नोकरीला होते, पण भक्त होते. लोक मरायला लागले उपासमार, लोक अन्ना वाचून मरायला लागले. अन्न 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 अन्न. बऱ्याच वेळेला ही परिस्थिती होती. जगद्गुरु तुकोबारांच्या काळामध्ये देखील ही परिस्थिती होती की त्या काळामध्ये देखील अन्न अन्न करता त्यांची स्वतःची पत्नी मेली. म्हणजे एवढी परिस्थिती अन्नाची. आता अलीकडचा काळ हा खूप, सध्याचा काळ कसा आहे, खूप विपुल असा अन्नधान्य. पण त्या काळामध्ये दुष्काळ पडला, अन्नधान्य नाही, लोक मरायला लागले. त्यावेळेला दामाजी पंत हे साधू असल्यामुळं, भगवत चिंतन नामधारक असल्यामुळं त्यांनी विचार केला, पुढं काय व्हायचं तर होईल, यांच्याजवळ देण्यासाठी पैसेही नाहीत आणि जर धान्य दिलं नाही तर हे जिवंतही राहणार नाहीत. त्यापेक्षा गोदामाच्या चाव्या खुल्या कराव्यात, गोदाम खुलं करावं. आणि गोदाम खुलं केलं, लोकांना सांगितलं ज्याला जेवढं न्यायचं तेवढं घेऊन जा. पण सर्वच काही भक्ताच्या बाबतीमध्ये चांगले लोक नसतात, काही विरोधी असतात. काही लोकांनी बैदारच्या बादशाला जाऊन पोहोचवलं, म्हटले महाराज तुमचा असणारा विश्वासू दामाजी पंत यांनी गोदाम खुलं केलं आणि लोकांना धान्य वाटलं. पैसे म्हटले, पैसे नाही घेतले. त्याला राग आला की आपली परवानगी न घेता जर हे काम केलं तर योग्य नाही. रामायणामध्ये असा दृष्टांत आहे की आपल्या वरच्या अधिकाऱ्याची जर परवानगी नसेल तर कुठलंही काम करता येत नाही. रामायणामध्ये देखील असाच प्रसंग आहे. मला वाटतं युद्धकांडामध्ये आहे ते कुठंतरी. आणि त्या प्रसंगामध्ये देखील ज्या वेळेला भगवान लंकेमध्ये जाऊन पोहोचल्याच्या नंतर लंकेमध्ये उंच उंच असे गोपुरे होते, टेकड्या होत्या. पूर्वीच्या काळात ते काय म्हणायचे त्याला, गडी, अशा उंच उंच गड्या होत्या. त्याच्यावरती रावणाची सेना, स्वतः रावण त्या गोपुरावरती होता. भगवान म्हटले आपल्यावर तर हे सहज मारा करू शकते. आणि म्हणून वानराने असे डोंगराचे डोंगर आणले आणि त्या डोंगराची असं उंच जागा केली. आणि त्या उंच जागेवरती जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र गेले, सुग्रीवालाही जवळ घेतलं, हनुमंतरालाही जवळ घेतलं आणि वर गेले. वर गेल्याबरोबर परिणाम भगवंताने ते गोपूर पाहिलं, त्या उंच जागेवरती रावण दिसला. म्हटले बघा दुष्ट कसा आहे. सर्वांनी बघितलं. भगवान म्हटले याचा आपल्याला 4-2 दिवसातच काटा काढायचा आहे, पण आता तोपर्यंत याला गोपुरावरती, या टेकडीवरती ठेवावं लागेल. आणि भगवान खाली उतरले, बाकीचे उतरले, पण सुग्रीव वरच राहिले. आणि सुग्रीवाने अचानक उडी मारली लगे रावणाच्या जवळ. दोघांचं तुंबळ युद्ध झालं. आणि रावणाचा मुकुट घेऊन जेव्हा सुग्रीव आला तेव्हा भगवान म्हटले माझी परवानगी न घेता गेलास, हे योग्य काम नाही केलं तू. कारण यदा कदाचित जर त्यांनी तुझ्यावरती अनेकांनी जर शस्त्र चालवले असते तर, जसं अभिमन्यूचं उदाहरण आपल्याला माहिती आहे ना, की चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू जेव्हा गेला तेव्हा चक्रव्यूहामध्ये जाण्याचं त्याला माहिती होतं. आता दृष्टांत आठवले बरं का, पण बाहेर येण्याचं माहिती नव्हतं. जेव्हा त्याची आई सुभद्रा गरोदर होती
आणि गरोदर असताना बलराम दादाने सांगितलं, म्हटले कृष्णा, सुभद्रा आता गरोदर आहे, तिला बाळंतपणासाठी घेऊन ये. भगवान गेले. सुंदर असा असणारा रथ, त्या रथामध्ये बसल्या आणि आपल्या माहेरला यायला लागले. जुन्या काळामध्ये प्रसूतीसाठी कुठे यायच्या? बाळंतपणासाठी दवाखान्यात. अलीकडचा काळ दवाखान्याचा झाला, पण पूर्वी माहेरामध्ये यायच्या. तसं त्या ठिकाणी माहेरला आणण्यासाठी, पण सुभद्रा हट्टी होती. ती म्हटली, दादा तुला सर्व माहिती आहे, मग माझ्या गर्भामध्ये जो गर्भ आहे याच्यावरती संस्कार करण्यासाठी मी क्षत्रियाची पत्नी आहे, मी अर्जुनाची पत्नी आहे, आणि अर्जुन हा क्षत्रिय आहे, धनुर्धारी आहे, म्हणजे माझ्या पोटातलाही मुलगा धनुर्धारी झाला पाहिजे, युद्धामध्ये निष्णात झाला पाहिजे, यासाठी तू मला शिकव. त्यावेळेला भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. सुभद्रा ऐकत होती. चक्रविवाहामध्ये कसं जायचं हे ऐकत होती, पण आत गेल्याच्या नंतर चक्रविवाहामध्ये जाऊन पोहोचली, पण पुढचं ऐकत असताना तिला झोप लागली आणि पुढचं ज्ञान फुकट गेलं. आणि जेव्हा मग सर्व पांडव दुसरीकडे गुंतलेले होते, हा असणारा अभिमन्यू जेव्हा त्या चक्रविवाहामध्ये गेला, तेव्हा त्याच्यावरती अनेकाने शस्त्र चालवले आणि त्याला एकट्याला घायाळ केलं. आणि तो पडल्याच्या नंतर जयद्रथाने त्याच्या डोक्यावरती लात मारली. हे जसं आहे, रामायणामध्ये हाही उल्लेख त्या ठिकाणी नाथ महाराजांनी केलेला आहे. तसं भगवान म्हणतात, जर यदा कदाचित तिथं इंद्रजित, कुंभकर्ण, अजून असणारे बरेचसे सारण आहे, त्या ठिकाणी शुक आहे, माल्यवंत आहे, असे अनेक शूरवीर योद्धे आहेत. त्यांनी जर तुझ्यावरती जर एकदाच घाव घातला असता तर तुझं काय झालं असतं, आणि तुझं काय झालं असतं जर तू मेला असता, तर माझं काय झालं असतं की शरणागताला भगवान वाचवू शकले नाहीत, माझी अपकीर्ती पसरली असती. म्हणून असं मनाने करायचं नाही. तसं बिदरचा बादशाह मनाने केल्यामुळं त्याला राग आला, आणि राग आल्याच्या नंतर त्याने सांगितलं, जा म्हटले त्याला कैद करून आणा. सकाळच्या प्रहरामध्ये जेव्हा हे आले ना, तेव्हा यांचं नामस्मरण चालू होतं, बाकी नव्हतं काही. भगवत चिंतन चालू होतं, पूजा आटोपली होती, भगवत चिंतन करत होते. इतक्यामध्ये शिपाई आले. जे दररोज शिपाई मुजरा करायचे, ते शिपाई आर्यातुऱ्याची भाषा करू लागले. म्हटले, उडा, चला, राजाने फरमान काढलेला आहे, तुम्हाला शिक्षा आहे, हातामध्ये बेड्या घालायच्या, उठा. थोडं थांबा, नामस्मरण करतोय. नामस्मरण संपलं की मी येतो. ते म्हटले, नामस्मरण हे आता नंतर करा, पण अगोदर राजाचा असणारा आदेश पाळा. तेव्हा दामाजी पंत उठले आणि भगवंताला नमस्कार केला. राम कृष्ण हरी म्हटले, विठ्ठल केशवा, आणि बाहेर निघाले. नामस्मरण केलं, पण भगवंतावरती जबाबदारी पडली. काय नव्हे केले, भगवंतावरती जबाबदारी पडली की माझं नामस्मरण केलंय, आणि माझं नामस्मरण करताना जर याच्यावरती संकट येत असेल तर भगवान लगेच सज्ज झाले. यांच्याही अगोदर, कारण भगवंताचा वेग आपल्याला माहिती आहे. हे बाहेर आहे तोपर्यंत भगवंतानी सुंदरसा असा वेश धारण केला, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, अंगामध्ये जुन्या काळातली ती असणारी कोपरी आहे, खांद्यावरती घुंगडी आहे, डोक्यावरती मुंडासा आहे, कपाळावरती गंध आहे, मोठा बुक्का लावलेला आहे, आणि हातामध्ये ती असणारी बटवा, काय म्हणायचे दादा जुन्या काळात त्याला, पैशाचे याला, हा काय, मला काही जास्त आठवत नाही. जुन्या काळातला तो शब्द आहे. ते असं खांद्यावर हे टाकायचे त्याला, आणि त्याच्यामध्ये पैसे असायचे. तसं त्यांनी खांद्यावरती घेतलं आणि निघाले. तिथं राजा आणि त्याचे असणारे प्रधान मंडळी बसलेले होते, आणि बसल्याच्या नंतर हे जाऊन पोहोचले. पोहोचल्याबरोबर भगवंतांनी त्या ठिकाणी मुजरा केला, जरा लवून भजून मुजरा केला बरं का महाराज. जुन्या काळामध्ये ते लोक करायचे हयात जोहार, तसं भगवंतांनी मुजरा केला. आणि मुजरा केल्याच्या नंतर
पुढचं शब्द म्हणायला सुरुवात केली बरं का मला. जोहार माय बाप जोहार, कोण आहे? म्हटले मी दामाजी पंताचा सेवक आहे. कशासाठी आला? म्हटले त्यांनी जे काल गोदाम खुलं केलं त्याची रक्कम घेऊन त्याचा मोबदला घेऊन आलो. याच्याजवळ तर काही दिसेना, गोदाम तर एवढं मोठं आहे. आणि मग त्यांनी ते असणारे खांद्यावरचा तो बटवा म्हणा काय असेल ती पिशवी घेतली आणि अशी खाली केली. भाड 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 भाडाचे रोकड, चांदीचे म्हणा सोन्याचे म्हणा रोकड असा ढीग आला. राजा नुसता बघतच राहिला. भगवंत बघता बघता स्मित हसले. भगवंताचे दात बिदरच्या बादशहाला दिसले आणि बिदरचा बादशाह त्या चेहऱ्याकडेच बघत राहिला. कारण भगवंताचं स्वरूपच असं होतं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा प्रवेश शिकळा लोकलिया. किंवा महाराजांचा अजून प्रमाण आहे. बोंडवे महाराज पाहिल्या वेद लावी बैसे जिवे जळोनी विधी आणि कास जया अंगी ऐसा कस. पाहिलं की वेद लावत बरं का महाराज. वेधले वो मान
कंस बरं का. आणि गुरुजी नवले महाराजांचा आवडता राग पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, त्यांचा आवडता राग. ह्या रागाला जास्त उंच जायला बी जमत नाही. उंच गेलं की माल कंस होतो ना ते चंद्र कंस होतो. म्हणून त्याला जो कंसाला मर्यादा आहे, शेठजीच्या आधीच खाली घ्यायचं त्याला. कमलाकर बुवांनी ज्या वेळेला होतो महाराजांच्याकडे, त्यावेळेला कमलाकर बुवा असा उंच आवाज घालायला गेले, मानेवर असा फटका बसला आणि ते बी गावात नाही, कवड गावात. पोथीच्या समाप्तीचं कीर्तन होतं. म्हणजे त्यांना असं आवडतच नव्हतं की उंच गेलेलं नाही, मर्यादित सूर, जिथं जे सूर आहे तिथंच. आणि म्हणून बादशाहने बघितलं आणि बघितल्याच्या नंतर वेदच लागला पाहायला, सारखी नजर त्याच्याकडे. म्हटले ज्या मोजून तुमच्या जेवढ्या मोहरा आहेत तेवढ्या मोजल्या, बाकीच्या म्हटले आमच्या मला परत करा. घेतल्या आणि निघून गेले. हे बाहेर जात नाही तोपर्यंत दामाजी पंताला धरून त्या सर्वांनी आणलेला आहे, त्या कैद्यासारखा धरून आणलेला आहे. दामाजी पंताला पाहिलं, राजाने लगेच सांगितलं, म्हटलं मोकळं करा, मुक्त करा. पैसे येऊन पोहोचले. कोणी पोहोचले? दामाजी पंत विचारत आहेत, आपल्याकडे तर पैसा नाही, एक पैसाही नाही. पण जाता जाता त्याला एक विचारलं होतं. कोणाला? तो असणारा जो सेवक होता त्याला विचारलं होतं. म्हटले तुम्ही कोणाचे कोण आहात? म्हटले मी दामाजी पंताचा सेवक आहे. दामाजी पंत तुम्हाला काय पगार देतात की एवढी तुमची सेवा, एवढं तुमचं हे सर्व वैभव? म्हटले दामाजी पंत पगार देत नाही, फक्त 1 लक्ष देतात. ते म्हटले मी 2 लक्ष देतो, माझ्याकडे या. यांनी सांगितलं 2 लक्षाकडे आम्ही जातच नाही. 1 लक्ष म्हणजे एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. आमच्या चित्तामध्ये एकच आहे, एक विषय तो सकाळांचा हरी. आणि म्हणून या ठिकाणी तो फक्त एकच भगवत चिंतन करतो, म्हणून आम्ही त्याचे सेवक आहोत. आणि जेव्हा हा आत गेला त्यावेळेला त्याने पाहिल्याबरोबरच त्याला वेध लागला. पण जेव्हा बाहेर निघून गेला तेव्हा टकळा एकच लागला टकळा. कोणाचा? त्या देवाचा. पंढरीचा नाही घ्यायचा इथं आपल्याला, देवाचा. टाकळा एकच भरला की काय ते सुरू. तोपर्यंत दामाजी पंत आले, मुक्त केलं आणि म्हटले तुझा असणारा सेवक. तेव्हा यांना कळालं की आपण ज्या वेळेला राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणून बाहेर पडलो, या शब्दाची ताकद काय आहे दामाजी पंताला त्या वेळेला कळाली. काय नोहे केली एका चिंतिता विठ्ठल. आणि म्हणून भगवत चिंतन केल्याच्या नंतर काय होत नाही, कुठलंही संकट असू द्या, काही असू द्या, नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने. आणि म्हणून नामस्मरण अतिशय महत्वाचं. म्हणून असं जे नामस्मरण आहे ते सत्ताच्या आरंभाला घेतलं पाहिजे, असं भगवान ज्ञानेश्वर महाराज सांगतात.
सकाळी उठल्या उठल्या आरंभाला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पडल्या पडल्या करा, जिथं असाल तिथं करा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जिथे तिथे, तुम्ही अंथरुणावरती झोपलेले असाल काम जरा पुढं राहतं. सकाळी उठल्या उठल्या आपण जे पडलेलो असतो ना, पडलेला असल्याबरोबरच भगवंताचं नामस्मरण करायचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. नंतर मग उठले की तुम्ही दुसरं काही काम करा. मग तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर कामामध्ये काम, फवारा म्हणताना टाकी उचलताना राम म्हणा आणि टाकी ठेवताना राम म्हणा, बाकी काय करू नका. आवत हाणत असाल तर वसन काढताना वसन असं आवत उचललं की राम म्हणायचं आणि खाली टेकताना राम म्हणायचं. पुष्कळ झालं. कामामध्ये काम, कामात काम करा. प्रत्यक्ष माऊलीने तर असं सांगितलं, तुम्ही त्याच्यासाठी सेपरेट वेळ देऊच नका. फक्त तुम्ही जे काम करता त्या कामामध्ये त्याचं स्मरण ठेवा. आणि साधू संतांनी तुम्हाला आम्हाला जाग करताना फक्त सांगितलं, त्याचं स्मरण करा, त्याचं स्मरण करा, त्याचं स्मरण करा. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून. माऊली, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवास. सर्व खोटं समजा आणि खोटच आहे. माऊलीने हे सांगितलं ना बघ, नामस्मरणाच्या बाबतीमध्येच बरं का. जुनगडे महाराज माऊली म्हटले, मी या जगाकडे बघितलं, मला सगळं खोटच दिसलं. मग खरं काय आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सत्य साचे खरे नाम विठोबाचे बरे. सत्य तू सत्य तू सत्य तू. कोण? विठ्ठला. विठ्ठलच फक्त सत्य आहे, त्याचं नामस्मरणच फक्त सत्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे जे देखणे सकळ, ते हे स्वप्नीचे मृगजळ. आपली जिथं जिथं दृष्टी जाईल भगवंताच्या व्यतिरिक्त, ते स्वप्नीचे मृगजळ. स्वप्न दिवसा पडतं का रात्री? बरोबर महाराज, कधी पडतं? झोपेमध्ये पडतं. झोप लागली की पुरीतच नाडीमध्ये ते स्वप्न पडतं. अगदी एका सेकंदाचं असतं, पण आपल्याला असं वाटतं भयंकर मोठं आहे. पण स्वप्न कधीच आहे? स्वप्न खरं असतं का सत्य असतं? खोटं असतं. आणि जर स्वप्न खोटं असतं, तुकोबारायला अनुग्रह कशात झाला? मग खोटं का खरं? खोटं नाही आणि खरंही नाही. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये स्वप्नामध्ये अनुग्रह झाला सत्य. राजा हरिश्चंद्राने स्वप्नात दिलेलं दान जागृतीत खरं करून दाखवलं. यांचे स्वप्न आहेत, तुमचे आमचे स्वप्न नुसते पडतेत, त्याच्यात काही फायदाही नाही आणि तोटाही नाही. असे स्वप्न आहेत. स्वप्नाचे प्रकार सांगतात माऊली म्हटले, एक माणूस चालला रस्त्याने स्वप्नामध्ये आणि त्याचे पाय दुखायला लागले, जसे माझे दुखतात तसे. स्वप्नामध्ये पाय दुखायला लागले. का जागृतीने स्वप्नी येता, काय पाय दुखती पडलो सुद्धा. स्वप्नातून जागेपणात आल्याच्या नंतर पाय दुखतात. स्वप्नात तर पाय दुखायला लागले, पण जागे झाल्यावर काही नाही त्याचं. म्हणजे हे सगळं खोटं आहे. माऊली म्हटले हे खोटं आहे. पण स्वप्नातलं मृगजळ, मृगजळ कधी असतं महाराज? दुपारी. आभाळ आल्यावर का शिराळ पडल्यावर? उन्हाच्या पाऱ्यात. उन्हाच्या पाऱ्यात त्या झळाया ज्या दिसतात ना, त्याला मृगजळ म्हणतात. मृगजळ का म्हणतात? मृग म्हणजे हरिण.
हरिण त्याला पाणी समजून पाठीमागे लागतं. जसं उंच जर असा रोड असेल तर तुम्ही बघा असं चम माणसाला असं वाटतं काहीतरी पाणीच आहे, धरणच आहे. तसं हरिण त्याला पाणी समजून ऊर फुटूस तर पळतंय आणि शेवटी मरतंय, परंतु त्याला पाणी भेटत नाही. त्याला म्हणतात मृगजळ. आणि असं मृगजळ म्हणजे हा संसार आहे. 15व्या अध्यायात भगवंतांनी त्याचं सुंदरसं विश्लेषण केलेलं आहे. माऊलीने त्याचं सुंदरसं भाषांतर केलेलं आहे, पण आपल्याला जास्त वेळ नाही आणि म्हणून त्याचा विस्तार मी करणार नाही. परंतु माऊली म्हणतात जसं एखादी वांजबाई असेल आणि वांजबाईला एखादा मुलगा असेल आणि त्या मुलाचं लग्न असेल, बरं का मुरमुरे महाराज, वांजबाईच्या मुलाचं लग्न. माऊली म्हटले वांजेची लेका कैची जन्मपत्रिका, ज्याची जन्मपत्रिकाच नाही त्याची लग्न पत्रिका निघेल का? आणि वांजबाईला लेकर जर असतील तर वांज म्हणता येईल का? नाही. म्हणून वांजेच हे जसं खोटं आहे तसं हे जगत खोटं आहे. माऊली म्हटले मी हे सगळं बघितलं, मला खोटं दिसलं आणि मग मी विचार केला खरं काय आहे. म्हणून चिंती चरण कमळ रघुमा देवी वराची. आणि म्हणून मी चिंतन केलं की खरं फक्त देवाचं नामस्मरण आहे. आणि म्हणून असं जे नामस्मरण आहे ते आरंभी आवडी आदरी आले नाम. आरंभाला भगवंताचं जर नामस्मरण आलं आणि ते मात्र आवडीने, नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलं नामस्मरण घ्या बरं का बाळू महाराज. माऊलीच आहे. सुंदर आवाज आहे, स्वर ताल आणि आवाज बी मोठा आहे. आणि म्हणून आवडीने भावे हरे नाम घेसी. जर आवडीने नामस्मरण केलं तर त्याला महत्व आहे, सवडीने नाही. सवड तर काढलीच पाहिजे, पण आवड अतिशय महत्वाची आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये आवड महत्वाची आहे. व्यवहारामध्ये देखील आवड जर असेल, आता हे आमचे मृदांगाचार्य आहेत, यांना मृदांगाची आवड म्हणून तयार झाले, आणि जर आवड नसती तर तयार झाले नसते. ही जी गायक मंडळी आहेत, आमचे भोंडवे महाराज आहेत, काकडे महाराज आहेत, आमचे जुनगडे महाराज आहेत, लक्ष्मण महाराज, विठ्ठल महाराज, बाळू महाराज, हे सगळी कंपनी, जयराम महाराज, यांना आवड होती म्हणून भजन शिकले. आणि जर आवड नसती तर दुसरं काही शिकले असते. पण आवड असल्यामुळं, भजनाची आवड असल्यामुळं, आणि भजनाची आवड सर्वात महत्वाची आहे. बाकीच्या आवडी असू द्यात नाही तर नसू द्यात,
पण भजनाची आवड अतिशय महत्वाची आहे. नाथ महाराज म्हणतात आवडीने भावे. आवड पाहिजे आणि भाव पाहिजे, नाहीतर भाव नसेल तरी काही उपयोग नाही. नाथ महाराजांचा हरिपाठ आहे की भावे विन भक्ती. आपलं दुसरं प्रमाण आहे की कुंकुवा नाही ठाव म्हणे मी आहे व भावावी न देव तैसाच आहे. कुंकू लावण्यासाठी जागाच नाही. आता परवा संक्रांतीचा सण झाला. संक्रांतीच्या सणाच्या दिवशी पूर्वीच्या काळातला दृष्टांत आहे बरं का, अलीकडच्या काळात मग सांगत नाही मी, पण जुन्या काळामध्ये ज्या बाईचं पुनर्विवाह झाला, लग्न झालं, त्या बाईला जास्त किंमत संक्रांतीच्या दिवशी लग्नात असायची बरं का. मानदास महाराज खरं आहे का खोटं आहे? त्या दिवशी ती बाई स्वतःच लाजायची आणि ती आपली कुठंतरी बसायची. का तर पुनर्विवाह झालेला आहे आणि म्हणून ती बाईला किंमत नव्हती. आणि अशी बाई नाथ महाराज म्हणतात महिलामध्ये गेली, म्हणू लागली मी आहे वाहे, मी आहे वाहे, मी आहे वाहे. बाकीच्या स्त्री आपोआपच बाजूला जायला लागला. कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व. कुंकू लावण्यासाठी जागाच नाही ना आहे म्हणायला लागली, जमणार नाही. तसं भजन चाललंय पण प्रेम नसेल. प्रेमे अर्थाविन पोथी वाचून भोंडवे महाराजांनी पाहिला पहिल्या दिवशी अर्थ कसा आहे. इथला नाही बरं का, गोदडगावातला. असा भारी अर्थ सांगितला महाराजांनी की आम्ही म्हटलं आम्ही आळंदीला इतके दिवस राहिलो पण असं कोणीच सांगितलं नाही. आम्हाला दारच कळलं नाही कोणत्या दाराने आत घुसावतो. म्हणजे अशी परिस्थिती, अर्थ जर सांगता आला नाही काही उपयोग नाही. तसं त्या ठिकाणी भाव नसेल, प्रेम नसेल, त्या भजनाला किंमत नाही. आणि म्हणून भजन पाहिजे ते प्रेमाने पाहिजे, नामस्मरण पाहिजे ते प्रेमाने पाहिजे. साधू संतांनी एवढंच केलं, फक्त भजन केलं, प्रेमाने केलं. भक्त प्रल्हादाने भजन केलं, प्रेमाने भजन केलं. अनेक संकट आली पण संकटाला ते घाबरले नाहीत. फक्त एकच ध्यास होता आणि ते म्हणजे भजन, भजन आणि भजन. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. एवढंच भजन होतं, बाकी काही केलं नाही. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण
नामस्मरण करण्यासाठी पुण्यही लागते. आपल्याकडे पुण्यही आहे, तुमच्या आमच्याकडे. तिथं जे बसले त्यांच्याकडे पुण्य आहे, पण आपली पुण्य इथपर्यंत येण्यासाठीच आहे. इथं आल्याच्या नंतर नामस्मरण न करणं ही आपलीच पुण्य आहे. हा, इथपर्यंत येण्यापुरतं पुण्य आपल्याकडे आहेच. माझ्याकडे आहे, तुमच्याकडे आहे, यांच्याकडे आहे, सगळ्याकडे आहे. पण इथं आल्याच्या नंतर नामस्मरण न करणं ही पुण्य आपल्याकडेच आहे का नाही? पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री महादेव पंढरीनाथ जय ऋषी महाराज तुकाराम महाराज. आता पुण्य शिल्लक झालं आपल्याकडे. म्हणजे पुण्य आहे, पुण्याशिवाय होत नाही. भक्त प्रल्हादाचा इतिहास सांगत असताना आमचे गुरुजी शांती ब्रह्म मारुती महाराज कुरेकर सांगायचे, ज्या वेळेला हिरण्यकश्यपू शिकारीसाठी जंगलात गेला आणि शिकारीसाठी जंगलात गेल्याच्या नंतर योगायोग त्याचा किंवा त्याची पुण्य म्हणा, अगोदर तर पुण्य होतीच ना, खूप मोठी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न करून घेतले होते. पुण्य होतं म्हणून ब्रह्मदेव प्रसन्न झाले ना. परंतु त्याने तपश्चर्या कशासाठी केली होती? हिरण्याक्ष त्याचा असणारा बंधू, भगवंताने त्याला मारलं होतं, त्याचा मोबदला, त्याचा बदला घेण्यासाठी त्याने तपश्चर्या केली. आणि म्हणून त्याने तपश्चर्या केली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले, त्याला वर दिले. नंतर हा मातला, त्याने कायदाच काढला, देवाचं नाव घ्यायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही. पण योगायोग असा, हा जंगलात गेला शिकारीसाठी. नारद महर्षी आले. नारद महर्षीचं एकच चिंतन चालू होतं, नारायण नारायण. याच्या कानावरती ते शब्द गेले. पाहिलं तर साधू दर्शन घेतलं, कारण नारदाला सर्वांच्याकडे मान होता. नारद कुठेही जरी गेले तर त्यांचं स्वागत होतं. पिणारे खाणारे असले तरी स्वागत, माळकरी असले तरी स्वागत, दुष्ट असले तरी स्वागत, सज्जन असले तरी स्वागत. त्यांना सगळ्या त्रिभुवनामध्ये स्वागतच होतं. त्यांचा कधीच अपमान नव्हता. आणि म्हणून हिरण्यकश्यपू दुष्ट जरी होता तरी त्याला आनंद झाला आणि ते नारायण नारायण शब्द ऐकले. शिकारी होऊन घरी आला आणि त्याची असणारी पत्नी कयाधू रात्रीच्या प्रसंगामध्ये तिच्याजवळ बसला. ती म्हटली, आज काय काय केलं दिवसभरात? म्हटले, आज दिवसभरात आज मी शिकारीसाठी गेलो ना, तेव्हा नारद महर्षीची भेट झाली आणि नारद महर्षी नारायण नारायण म्हणत होते. म्हटले, काय म्हणत होते? म्हटले, नारायण 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 नारायण. तेवढ्यामध्ये संभोग घडला आणि पुढं कायदा जरी होता नाव घेऊन येते देवाची, पण शुद्ध बीजापोटी जसं म्हणतात तसं की त्या ज्या वेळेला संभोग होत असताना नारायण 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 हा शब्द आला आणि परिणाम भक्त प्रल्हाद पुढे जन्माला आला. भक्त प्रल्हाद आल्याच्या नंतर त्याच्या मुखामध्ये जन्मताच नारायण 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 हे का होतं? तर त्या ठिकाणी असणारं परंपरेनेच एक प्रकारचं ते नामस्मरण. आणि म्हणून असं जे नामस्मरण आहे, नारायण नारायण असा जर उच्चार केला तर कुठलाही संकट येऊ द्या, संकट माणसाकडे येतच नाही. विठोबाचे पर्वत जळते पापाचे
विठोबाची पर्वत जळती पापाची. पाप तर राहतच नाही. हरि उच्चारणी अनंत पापराशी जाती लयासी. पण संकट येऊ द्या, एखादा अपघात होऊ द्या. जर अपघाताची स्थिती असेल तर तुम्ही फक्त नारायण नारायण म्हणा, बरं का. पण विश्वास असू द्या. हरिपाठामध्ये माऊलीने सांगितलं नारायण हरी नारायण हरी. नारायण हरी उच्चार नामाचा येथे कळीकाळाची देखील भीती राहत नाही. त्या ठिकाणी होणारी घटना दूर होते. हे नामस्मरणाचं महत्व आहे. आणि म्हणून या अभंगामध्ये भगवान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आरंभी आवडी आदरे आले नाम. आणि जर असं झालं तर तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. सर्व काम पूर्ण होतात. पण कशाने? पैशाने नाही, नामस्मरणाने. पैशाने काम होतात अलीकडच्या काळात, पण ती पारमार्थिक होत नाही, ती व्यवहारिक होतात. पण पारमार्थिक काम जर पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी फक्त नामस्मरणच. आपलं जीवन कृतार्थ करायचं असेल तर त्यासाठी नामस्मरणच. आपलं जीवन चांगलं यशस्वी व्हावं असं वाटत असेल, भगवत स्वरूपापर्यंत आपल्याला जावं वाटत असेल तर फक्त नामस्मरण. आणि हे नामस्मरण जर केलं तर आपलं असणारं पूर्ण काम होणार. शेवटी काही लोकांनी विचारलं, म्हटले माऊली तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, पण त्या देवाचं नाव तर सांगा ना आम्हाला. कोणतं नाव घ्यायचं? राम
बघितला. वेळ आपली झाली बरं का. 8:15ला 8:20ला सुरू झालंय आणि 8:16 आता झालेत. 4 मिनिटं बाकी आहे. हा, आणि नियम आहे आमच्या गोविंद महाराजाचा. हा, दररोजच्या कीर्तनकाराला ताकीदच दिली गोदडगावात, नाही तर भले कीर्तनकार लांबायचे. तर म्हटलं कधीही सुरुवात करा पण 10ला संपून टाका. आज मी फोनवर त्यांनी 6 वेळेला मिस कॉल केला. म्हणलं हे यांना हेच सांगायचं की लवकर संपवा, मला रेवरगावला जायचंय. आणि म्हणून थोडक्यामध्ये आपल्याला सेवा करायची. पहिला दिवस आहे. मी म्हटलं होतं मला उभा राहायला जमत नाही. बाळकृष्ण महाराज म्हटले, पुन्हा ती सप्ताह समिती म्हटली तुम्ही बसून करा. पण पहिल्या दिवशी जर बसलं तर सप्ताहच बसायचं. पहिला दिवस बसून म्हटल्यावर कसं व्हायचं. म्हटलं आता काही हो, नामस्मरण केल्याच्या नंतर जर सगळं होत असेल तर आपल्याला 2 तास काय अडचण आहे. आणि म्हणून नामस्मरणाच्या जोरावरती आपले 2 तास निघून जातील या दृष्टीने आपण उभा राहण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून दुसऱ्या चरणामध्ये नामस्मरणाची महती 5 वेळेला भगवंताचं नामस्मरण या अभंगामध्ये आलेलं आहे. राम, ज्या रानाचा पाला खाणारे जे वानर यांनी लंकेवरती एवढी मोठी स्वारी केली, ही फक्त रामाच्याच नावावरती. राम राम म्हटल्याच्या नंतर काय होत नाही हो. राम म्हटल्याच्या नंतर काय होणार नाही. म्हणून राम, कृष्ण, गोपाळाने फक्त कृष्णाचा जप केला. कृष्णा कृष्णा कृष्णा. पेंड्या असेल, वाकड्या असेल, सुदामा असेल, यांनी फक्त एकच जप केला कृष्णा. गोपिकाने देखील एकच जप केला कृष्णा कृष्णा. गोपीगीत आता भागवतामध्ये की त्या ठिकाणी कृष्णाचाच धावा, कृष्णाचंच भजन, बाकीचं काही केलंच नाही. सारखं त्या गोपिकेच्या मनामध्ये कृष्णच असायचा. यशोदा मातेच्या मनामध्ये देखील कृष्णच. इकडे तिकडे गेला की यशोदा मातेने याला त्याला विचारायचं, सांगा माझा कृष्ण पाहिला का, माझा कृष्ण देखिला का. असं का होतं त्याचं कारणच आहे की कृष्ण 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 कृष्ण. गोविंद गोपाळा, जे काही गोविंद नाव आहे. आपण जर बालाजीला गेला तर तिथं कृष्णा विठ्ठला पांडुरंगा नाही, गोविंदा गोविंदा. हा, गोविंदा. हा, गोविंदा हो, गोविंदा हो. भलं मोठं मंदिर आहे बालाजीमध्ये गोविंदाचं देखील. आणि म्हणून गोविंदा म्हणजे ज्याला जे आवडेल यासाठी माऊलीने सांगितलं कोणतंही नामस्मरण घ्या, गोविंदा घ्या, गोपाळा घ्या, कोणतंही नामस्मरण घ्या, पण घ्या नामस्मरण कोणतंही करा. याच्या व्यतिरिक्तही कोणतंही करा. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद, कोणतंही नामस्मरण करा. फक्त ते नामस्मरण करा असा माऊलीचा आग्रह आहे. आणि हे जर नामस्मरण केलं तर भगवान कसा आहे. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली, जीवीचा जिव्हाळा. जीवीचा जिव्हाळा आहे. आणि जिव्हाळा म्हटलं ना की त्या ठिकाणी तो आटत नसतो. आईचा जिव्हाळा कधी आटलेला दिसला का. मरेपर्यंत आईच्या ध्यानामध्ये आपले मुलं बाळ यांच्याविषयी असणारा जिव्हाळा, प्रेम त्या ठिकाणी कधी आटत नाही. मरेपर्यंत तिचं मुलावरती प्रेम असतं, जिव्हाळा असतो, कनवाळा असतो. तसं भगवंताला देखील आई म्हटलंय, तू माय माऊली. हे भगवान, तू सर्वांची माय आहेस, साधू संतांची तू माय आहेस. आणि म्हणून माय असल्यामुळं तर या ठिकाणी माऊलीने म्हटलंय काय की तू माय माऊली, जीवीचा जिव्हाळा. तू माय आहेस. आणि खरोखर आहे, भक्ताची आई कोण आहे बर का. बोबडे महाराज, धाव घाली आई आता पाहती सकाळी. भक्ताची आई कोण आहे, भगवानच आहे. आणि म्हणून त्या भगवंताजवळ जिव्हाळा असतो. तो जिव्हाळा कसा असतो याचा विचार आपण नंतर करू. पण वेळेच्या अभावी एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हाताने टाळे आणि मुखाने नामस्मरण. पहिला दिवस आहे.
आणि पहिल्या दिवशी जेवढं नामस्मरण होईल ना तेवढं आपल्या सप्तासाठी चांगलं असेल. म्हणून सर्वांनी हात वर करू नका, जिथं आहे तिथंच ठेवा. वर केले तर अवघडले तर पुन्हा खाली कसे घ्यायचे. त्याच्यापेक्षा आहे तिथं ठेवा. फक्त टाळी अशी वाजली पाहिजे की माऊलीच्या शब्दाप्रमाणे टाळा टाळी अंगोअंगी भोग भोगिताची ज्ञान गिळोनी ज्ञान गिळोनी ज्ञान गिळोनी गोविंद गा म्हणजे नामस्मरण. मग सर्वांनी एकदा हाताने टाळी. पण आता टाळकरी किती आहेत? चोवीस. आणि विनेकरी एक. पण विनेकऱ्याचा काही आवाज येत नसतो. टाळकरी 24 आहेत. आणि ऐकणारे किती आहेत? आमचा माता भगिनी वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे. किती आहेत? यांच्यापेक्षा किती पट जास्त आहेत तुम्ही? हा भैया किती पट आहे? 3 पट. हा 3 पट. 75. 3 पटापेक्षा जास्त. हा 10 पट म्हणा. हे काय 24च आहेत. तुम्ही जवळपास 150च्या जवळ आहे. 150-200. मग आता एवढ्याला हात किती आहे? 200 माणसं समजा आपण आहोत तर 200 माणसांना निदान 30 तर हात असतील का नाही? किती आहेत हात? 400. मग आता 400 हात आणि यांचे 48 टाळ. 24 दोन्ही 48. मग आता 400 हाताची टाळी जास्त वाजायला पाहिजे का यांची टाळ जास्त वाजायला पाहिजे? टाळ्या जास्त वाजायला पाहिजे. टाळा टाळी हा नाद बोपला पाहिजे. एवढ्याने टाळ्या वाजा. आणि टाळ्या जर वाजल्या ना तर माझा स्वतःचा फायदा सांगतो. आमच्या 4 धामामध्ये 2 धामामध्ये शेवगाव तालुक्यातले एक बाबा आलता. फेटा गिटा. मी म्हटलं माझ्या हातालाच लय मुंग्या येतात. ते म्हटले माझ्याही येत होत्या. पण मी टाळ्या वाजल्या म्हटले. हरिपाठात टाळा न वाजवता टाळ्याच वाजल्या. त्या मुंग्या कुठे गेल्या तर पत्ताच नाही. त्यांनी सांगितल्यापासून मी दररोज सकाळी संध्याकाळी जेव्हा आठवल तेव्हा टाळ्या वाजवतो. तर माझ्याही मुंग्या कमी झाल्या. तुमच्याही कोणाला येत असल्या तर त्या कमी होत्या. म्हणून सर्वांनी एकदा मोठ्याने टाळ्या वाजा आणि भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा